पिंट्या, काऊन असा पांचटल्यासारखा करून राहिला तू? हा? अरे आपल्याला चांगली पोरगी करणं आहे. काय त्या पोरीच्या मागं लागून राहिला? शिकली ना सवरली ना काही देणं ना घेणं, काही पोरगी करून घेता काय तू? आई नसून असली ते शिकली, काय करावं लागते तुमच्या मनानं? माया गळ्यात काही बांधून द्याल काय तुम्ही? मी नाही करत तुमच्या मनानं. मला आवडली आहे ती रिंकी, आता मी करतो तिच्यासोबत लग्न. गावातले लोक पाहतच राहील म्हटलं. एवढी चांगली बायको भेटन मला तर. तिची काही डिग्री दाखवत तिला लागते का आपल्याला लोक इले? आणि शिकली राहिली तर कोणती मोठी नोकरी करणार आहे आपल्या घरी? तूच तर नोकरी नाही करू शकली मास्तरची बायको असून, तर ती इंजिनियरची बायको असून नोकरी करून काय? अरे तर गध्या माझ्यासोबत बरोबरी करतं काय तिची? तुला डोकं आहे का काही जराशी? मी जुन्या जमान्यातली बाई. माय काय एवढं शिक्षण होतं काय? माझं जर शिक्षण असतं तर मी घरी बसली असती काय? नोकरी नाही केली असती त्या बापासोबत? मी आता चपराशाची नोकरी केली असती तरी केली असती. आणि आजकाल एवढ्या शिकल्या पोरी भेटून तू अशी कमी शिकली पोरगी करून घेता काय? नाही, मला करायचं आहे. मी रिंकी सोबतच लग्न करतो आई. आई मला आवडली ना होते. तू गोष्ट काढतो ना बाबाजवळ. तू त्या जर म्हटलं ना तर मग बाबा हो म्हणते, पण त्या नाही म्हटलं ना तर मग बाबा नाही म्हणून. अरे याच्यापेक्षा चांगली पोरगी भेटते पिंट्या तुले. ऐक माझी गोष्ट. त्या बाबाच्या मित्राची पोरगी आहे कनी. अरे पाहायला चांगली आहे आणि हुशारही आहे आणि चांगली काय म्हणते तर लय शिकली आहे आणि पैसेवाल्याची आहे. हे काय करतो करून? तिथं तुला माल भेटते ना चांगला. हे शेंबडी हे करत मी पोरगी. अरे बहिणा ती शेंबडी लहानपणी होती, आता थोडी आहे काही. आता तर चांगली झाली ते. आता तू होता नाही ना, तू तिकडे होता पुण्यात, तेव्हा आली होती ती घरी आपल्या. मला तर बा पाहिल्याबरोबरच आवडली ते पोरगी. मी म्हटलं माझ्या पिंट्यासाठी हेच करतो म्हटलं मी सून म्हणून. मस्त पोरगी आहे म्हटलं. अजून मी गोष्ट नाही काढली तिच्या बाबाजवळ, पण म्हटलं काढू. कसं आहे आता, हे मास्तर ते बाबाई मास्तर बरोबरीची असल्या कारणानं दिलं तर दिलं. आणि जराशी आपण बढाई बी करू, इंजिनियर आहे पोरगं असं तसं करून. आई मी ते पाहिलीच नाही. पहिले जर मी पाहिली असती तर माझ्या डोळ्यात भरली असती. आता मी इले पाहिलं ना तर आता मला कोणालाच नाही पाव वाटून राहिलं. मला कोणी हिच्यासोबत लग्न करायचं आहे. तू मन बाबाले म्हण, त्या म्हटलं ना तर होईल. मी त्या बाबाला म्हणत नाही रे बा, ह्या पोरीसाठी तर बिलकुल म्हणत नाही मी. हा, ह्या पोरीच्या चर्चा चालू आहे इकडे तिकडे. माहित आहे काय तुले? कोणा पोरासोबत गुतली आहे ते? हे रिंकी सारखी सुधी आहे काय ते? माहित नाही चालला मोठा. सारा इकडे खबर फैलली आहे. आपण काय तोंडावर म्हणावं काय कोणाले? असं आहे का काही म्हणून? दुसऱ्याचं हे लावून घेतं काय मांगा आपल्या जोंबाड? नाही तर तू सारखा पुण्याले होय आणि राह तिथं जाय. तुझ्या मनानं करायचं आहे ना तुले तर तिथंच राह. तुझ्या बाप तसंच म्हणणार आहे तुले का बाबू तुला जर वाया गेल्यासारखा करत असन तर जाय राह. स्वतः कमावणं कर न खाय, तेव्हा समजन तुले. अरे बापाच्या जीवावर राहायला भेटते, सारं भेटते आहे इथं, तर कायले आपली सुखातली दुखात टाकून राहिला तिथं जाऊन? अहो आई, मी तुला तेच म्हणून राहिलो. इथंच राहतो मी. फक्त माझे लग्न तिच्यासोबत करून दे रिंकी सोबत. इथंच राहतो ना. ते घरचं करन, मी वावराचं करन. पोरग इथं सुन इथंच. आणि एका वर्षात 2-3 नातू देतो तुले. झालं बाई पोट्ट हे. आई मी मॅट नाही झालो. मी तुला खरंच सांगून राहिलो. माझी गोष्ट ऐक तू. अन फालतू काही बदनामी करू नको. मी सगळ्या गोष्टीचा पहिले खाडानिवाडा काढतो. सगळ्या इकडे जाऊन तपास करतो का ते कशी आहे काय आहे. आणि मग त्याच्यानंतर तर हा म्हणजो. जर चांगली असन तर, आणि नसन चांगली तर मग मी स्वतःहून नाही म्हणन. मग तर चालेल ना? मला चालून काय होते? त्या बाबाला चाललं पाहिजे. तू जाय आणि त्या बाबाला विचार. त्याला जर चालत असन आणि तुझ्यात हिंमत असन त्याला विचारायची तर विचार. मायात तर नाहीये बा. ठीक आहे, बाबाला विचारतो. त्याच्यात काय आहे? मी आता याच्यासाठी तर काही करायला तयार आहे आई. कर ना तर जा ना. खाजो अजून 2-4 लाता. मा बिन कुठं गेले रे बा? यान काय कोणी बाहेर? यान काय घ्यान काय? या थैला गेला पकडान काय कोणी? जाय ते बाबा आले. ते थैला घे त्याच्या जवळचा. वावरातून आले ते. अन त्याला गोष्ट विचारून घे. आई पागल झालो काय मी? आताच आले बाबा. आल्याबरोबर बोलणं तरी पुरते का त्याच्यासोबत? त्याची सनकली गिनकली तर दिन माझ्या कानाखाली एखादी. अरे यान काय रे बा? बाहेर यान काय कोणी? कायले कल्ला करून राहिले हो एवढे बाहेरून? अंदर नाही येत आहेत का तुम्हाला? एवढूसा काय म्हणते 2 किलोचं वजन आहे का नाही आहे त्या झोऱ्यात? त्याच्यासाठी मार बोंबलून राहिले बाहेरून. पोट्ट कुठं आहे ते? हा कुठं आहे ते? कुठं राहणार आहे घरात? बसलाय. काय म्हणता त्याला आता? काय म्हणता म्हणजे? त्याला काही सांगणार नाही काय? कामधंदा नाही सांगू काय त्याला? आयतं बसून खाईन काय तो घरात आता? मला कायले सांगून राहिले एवढ्या गोष्टी तुम्ही? आयतं बसून खाऊ घालू आणि असं तसं हे मला कायले सांगता हो तुम्ही? तुमच्या पोराले सांगत जा काय सांगायचं आहे काय नाही तर. तर त्यालाच सांगून राहिलो मी. त्याच्यासाठी ही गोष्ट. तुम्ही दोघं बाप लेकं मिळून कनी मला पागल नका करत जाऊ. तो तिकडून मला बोलते, इकडून तुम्ही मला बोलता. जे काही बोलायचं आहे ना, अमोरासमोर उभे राहून दोघं जण एकामेकाला बोलत जा आणि कुस्त्या खेळत जा तिकडे. माय बिन तू याच्यानं डोक्यावर बसला आहे तो. नाही तर तो बरोबर जागेवर राहते म्हटलं. आला काय तो बाहेर? आला काय? हा मग म्हणतं का माझ्या पोराला मारता तुम्ही? बरोबरीचं पोरग झालं. तुम्ही सनकी आहे, तुम्ही असं आहे. हा पोराला दिसते काय जरासं? हे सांग मला तू. पोराला समजून राहिलं काय? बाप आवाज देऊन राहिला तर गेलं पाहिजे. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा आता. त्याचं कोणी लग्न करून द्या ना. तो कुठं पळत आता मग अन त्याच्या पायात कोणी बेड्या बांधून दिल्या का बरोबर तो घरात राहते, कुठंच नाही जात. कोण दिन त्याला पोरगी? कोणाची पोरगी आणतो, कोणाची पोरगी डुबवतो आणून? मी पोसू काय त्याची बायको? हा त्याच्याकडून त्याला 2 पैसे कमावची अक्कल तरी आहे काय? का फक्त बायकोच आणून देऊ त्याला करून? मी बायको वागू वागू माझ्या डोक्यावरचे पुरे केस चालले गेले. एक केस नाही राहिलं डोक्यावर. मोजासाठी केस नाही आहे मला. आता काय करता मोजून? काय राहिलं मोजा जोगत? नोटा मोजत जा आता. आता काही केस गिस मोजाचा जमाना नाही राहिला तुमचा. इथं माहीस तर गळून गेले.
हा तर तुमचं काय आहे नोटा मोजत जा आता सारख्यानं देत जा इकडे ठेवायला माझ्याजवळ. बँक आहे ना सध्या, डुबल्या नाही काही. ज्या दिवशी बँक डुबन त्या दिवशी नोटा तुझ्याजवळ दिन मी ठेवाले आणि तुला दिवसभर मोजाले बसवन. फक्त कामच सावळतो ना तुमचे. नोटा बँकेत नेऊन ठेवा. जसे बँकेत नोटा ठेवता ना तशाच त्या बँकेले घरी आणत जा कामं करायला. माय बिन खवणी घालून राहिलो काय? कोणासाठी आणून राहिलो हे एवढाला भाजीपाला कोण खाऊन राहिला ह्या? पाय ना केवढा भाजीपाला आणला ना झोरा भरून. हो तर इकतचा नाही आणला, वावरातूनच आणला सारा तोडून म्हटलं. याच्या त्याच्या वावरात धसता आणि काय म्हणते तर मुठ याचा आणि मुठ त्याचा घेऊन येता. हा सारेच्या भाजीपाला चोरू चोरू आणता तिथून. लोकांना माहित फाईत झालं ना तर तुम्हाला कांडन म्हटलं लोक चांगले. कोणीच नाही मारत मले. कायले मारन? मुठभर घ्यायले कोणीच म्हणत नसते म्हटलं, मनही नसते करत. मला तर लोक स्वतः म्हणते मास्तर हे घेऊन जा, मास्तर ते घेऊन जा असे म्हणते म्हटलं, बोलव बोलव म्हणते म्हटलं. आणि तू म्हणता मला लोक मारते. मला नाही मारत लोक गिक. मग कसे म्हणता भाजीपाला खातं असं तसं फुकटचा तर आणून राहिले. इकतचा आणणार असा रोजचा एवढाला भाजीपाला मग माहित पडन किती नोटा जाते तुमच्या तर. हा फक्त मास्तर आहे तुम्ही आणि एक नंबरची चिकट आहे म्हटलं. 4 वर्षापासून एक साडी घालून राहिली, दुसरी साडी नाही घेऊन देऊन राहिले. तर मी बी तर एकच ड्रेस घालून राहिलो ना. थोड ड्रेस शाळेत घालून जातो, थोड ड्रेस घरी घालतो, थोच कुठं बाहेर घालून जातो. मी करून राहिलो काय चोचले? एवढा मोठा पगार असून चोचले करतो काय मी? मग त्या कायले करायला पाहिजे? जे भेटते त्याच्यात खुश राहायला पाहिजे. मी नाही खुश. मी बिलकुल खुश नाही तुमच्या घरी. हा मला तर असं वाटतं कधी कधी तुमच्यासोबत तलाकच घेऊन घ्याव काय आता. माय बिन पागल झाली काय काही? एवढ्या वर्षात नाही घेतला आणि आता तलाक घेतो? हे विचार पहिले कोण नाही केला त्या? निदान माझ्या डोक्यावरचे केस तर जागेवर राहिले असते. हा मला खायला नव्हतं कधी काही म्हणून तुमचे केसच खाल्ले माझ्या डोक्यावरचे आता. ते त्या पोट्याला आवाज दे पहिली. मला नाही माहित येत नाही म्हणते तो. तुम्ही मारलं ना त्याले तेव्हापासून नाराज आहे तो. पुण्याला जातो करून राहिला तो. जाणं तर म्हणा मग तिथंच राहिलं म्हणा. नेट पडला म्हणजे येशील म्हणा पळत तिथून. अहो तर पाय ना एखादी पोरगी कशी पाना भोकनी चकनी एखादी पैशावाल्याची असन तर द्यायच्या गळ्यात बांधून. तुला दाखवली होती ना मांग म्या ते पोरगी आहे ना, देतं काय याले करून? विचारा तुम्ही त्याले, दाखवा फोटो पोरीचा. त्याला पसंत पडन तर बस करून देऊ, काय हरकत करायला. अरे त्याच्याजवळ वावरही आहे अन पोरगी एकटीच आहे. सारं सारं याचंच आहे म्हटलं. बस हे यांना हवं म्हटलं पाहिजे फक्त. पोरगी तर चांगली आहे हो पाहाले. अजून काय पाहिजे मग? याला पोरगीच चांगली पाहिजे फक्त. अरे फक्त तिला ऐकू कमी येते. तिले याले सांगायचं नाही का तिला ऐकून येत म्हणून, नाही तर माय बिन ह्या नाहीच म्हणून. मी कायले सांगतो हो. याले काय तोंड पाहायची गरज तिचा. पाय पाहाले चांगली असली झालं. कानाचं काय करायला लागते. ठीक आहे ना मग मी करतो उद्या त्याला फोन. आणि पहिले याले तयार कर बा तू, नाही तर पाहुणे यावं यानं पया उठून घरातून. तुम्ही आता त्याच्यासोबत बोल जा, पण प्रेमानं बोल जा. तुम्ही जर असे उभे व्हाल ना उठून तर थोई होईन. तर तुम्ही कनी त्याला प्रेमानं समजाव जा जराशे. बाबू म्हणा करून घे म्हणा, मस्त पोरगी आहे असा आहे तसा आहे, करा जराशे. ठीक आहे ना, मला काय हरकत आहे. सगळी इस्टेट आपल्याच घरी येते तिची. मग मला बाबासोबत बोलायचं आहे पण इथं नाही बोलत आता मी. बाबू पिंट्या कुठं चालला मग तू आता? हा कसं झालं आज? माझ्या बाबाचा सूर कसा काय बदलला आज? काय गोष्ट आहे? एवढे प्रेमाने एकदम अमरीशपुरीवरून डायरेक्ट ओमपुरी कसा काय झाला माझ्या बाबा? बाबा काही नाही, थोडस मित्राला भेटायला चाललो होतो बाहेर. येतो म्हटलं थोडस. बरं ये, अर्ध्या घंट्यात ये वापस. हा काम आहे थोडंसं मला तुझ्यासोबत. हा बाबा सांगा ना, अर्जंट असेल तर आताच करतो. मित्राला भेटणं काही एवढं अर्जंट थोडी आहे. तुमचं काम करणं महत्वाचं आहे मला. नाही नाही एवढं अर्जंट नाही आहे हे जराशी आता तू. बरं ये तू जाऊन बाहेरून ये. हा बाबा मला थोडंसं अर्जंटच होतं मित्रासोबत बोलणं, तेवढं बोलतो ना येतो मग मी. हा हा ये 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 लवकर येतो फक्त. हा पण बाबा गोष्ट कोणती होती सांगून तर द्या मला, नाही तर माझ्या डोक्यात तेच राहीन. बाबाला काही बोलायचं होतं असं. अरे तू यावेळेला लग्नाची गोष्ट करत होतो. मग बाबा मित्राला भेटणं काय एवढं अर्जंट आहे काय? चला ना, चला घरात. चला बाबा. बाबा झोरा द्या ना तो इकडे द्या, मी घेऊन चालतो. तुम्हाला भारी झाला असेल ना. हा घे ना घे. माय बिन बोललो हा मी बोलताय. हा लग्नाची गोष्ट काढली तर धावत पळत आला आणि एवढ्या वेळचा आवाज देऊन राहिलो तर जरासा नाही आला. आता लग्न होणार, पिंट्याचं लग्न होणार.